16 डिसेंबर 2004 सकाळ झाली. वर्तमानपत्र दारात पडलं. चर्चांना उधाण आलं. एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मराठी सिनेमा आवडणारा जगातला प्रत्येक माणूस हळहळला. कारण बातमी मनाला चटका लावून जाणारी होती. मराठी सिनेमावर, मराठी नाटकावर, मराठी मनावर राज्य करणारा विनोदाचा राजा लक्ष्मीकांत बेर्डे, सर्वांचा लाडका लक्षा काळाच्या पडद्याआड गेला होता. जणू मराठी सिने लक्षाचा पिक्चर. लक्षाचा पिक्चर म्हटलं की लहान, म्हातारे, बायका, माणसं सगळेच टीव्ही समोर बसायचे. अचानक का गेला? असं काय घडलं होतं? ज्या दिवशी तो गेला त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? नमस्कार, मी अदिती खडकीकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सिनेटॉक. लक्ष जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून आजाराशी झुंजत होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. अनेक दिवसांपासून उपचार चालू होते, पण शरीरानं एका काळानंतर प्रतिक्रिया देणं बंद केलं. परिस्थिती खालावत चालली होती. 15 डिसेंबरची संध्याकाळ होती. डॉक्टरांनी लक्षाच्या घरच्या मंडळींना सांगितलं होतं की तुम्ही आता नातेवाईकांना बोलावून घ्या. पेशंट आता फार काळ नाही. लक्षाने शेवटच्या काळात मुंबई सोडली होती. तो लोणावळ्याच्या एका बंगल्यात वास्तव्यास होता. तिथेच त्याच्यावर उपचार चालू होते. पण अर्थातच आजची संध्याकाळ जरा वेगळी होती. एक होता विदूषकचे संवाद चालू होते. पु ल देशपांडे यांनी लिहिलेला सिनेमा. एक एक सीन संपत होता. आयुष्यासारखा. लक्षा जागा होता. चिरकाळ झोपण्यासाठी. पहाट व्हायला सुरुवात झाली होती. लक्षा अजूनही टीव्ही बघत होता. घरातली माणसं लक्षाच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती. सिनेमातला एक संवाद सुरू झाला. माय बाप, आम्ही खांदा हलवला, तुम्ही हसलात. आम्ही केसांवरून हात फिरवला, तुम्ही हसलात. पण या हसण्या हसवण्याच्या खेळात आम्ही कधी घनदाट जंगलात हरवलो कळलंच नाही. सिनेमा सुरू होता. लक्षाचा श्वास थांबला होता. पण लक्षात थांबणार नव्हता. थांबला नाही. लक्षा आजही जिवंत आहे. प्रत्येकाच्या मनात, मराठी सिनेमात, महाराष्ट्राच्या मातीत. लक्षा प्रत्येकाच्या लक्षात आहे. दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.